हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथे पाहत आहोत कस्टर्ड पावडर आणि दुधापासून घरच्या घरी व्हॅनिला आईस्क्रीम कशी तयार करायची. तर इथे मी थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास टेबलस्पूननी जर मोजाल तर 2.5 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तर ही कस्टर्ड पावडर आपल्याला नॉर्मल दुधामध्येच मिक्स करायची आहे. जर तुम्ही गरम दूध घेतलं तर याच्या गाठी होतील. ही व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. 1 वाटी दुधामध्ये मी 2.5 चमचे म्हणजे टीस्पून आपले घेतलेले आहेत कस्टर्ड पावडरचे. छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. त्याच्यात लम्प्स वगैरे काही ठेवायचे नाहीत, गाठी राहिल्या नाही पाहिजे. तर अशा पद्धतीनं हे आपलं कस्टर्ड पावडरचं मिक्सचर रेडी आहे. तर इथे आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे. हे पण 1 वाटीच दूध आहे. तर हे दूध गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर जी आहे ती घालणार आहोत. ते म्हणजे आपण जे दुधामध्ये घालून मिक्सचर तयार केलं आहे ते घालणार आहोत. तर इथे आपल्याला हे मिक्सचर गरम दुधामध्ये घालायचं आहे. आपण गॅसवरती ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने आपण आता याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या दुधामध्ये, गरम दुधामध्ये. गॅस चालूच ठेवायचा आहे, गॅस कमी ठेवायचा आहे आणि याला सतत हलवत राहायचे, नाही तर खाली हे सगळं आपलं लागू शकतं. तर आता इथे आपण काय करणार आहे, याच्यामध्ये साखर घालून घेऊया आता याच्यामध्ये. तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. जास्त साखर घालू नका, कारण आपण व्हिप क्रीम जे घेणार आहोत ती गोड घेणार आहेत. सो त्याच्यामध्ये सुद्धा ऑलरेडी साखर असते. सो मी इथे थोडीशी साखर टाकलेली आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे गोड कमी जास्त आवडत असेल त्याप्रमाणे साखर कमी जास्त घालू शकता. तर हे मिश्रण आपलं जेव्हा घट्ट होईल तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर इथे बरंचसं आपलं हे घट्ट झालेलं आहे, थिकनेस आलेली आहे. तर हे आपण थंड करायला ठेवलेलं आहे. कस्टर्ड पावडरचं जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते. तोपर्यंत आपण काय करूया, व्हिप क्रीम घेऊन बीट करूया. तर व्हिप क्रीम आपल्याला घ्यायची आहे. इथे मी अर्धा लिटरची व्हिप क्रीम घेतलेली आहे. तर ती अशी आपल्याला, तुम्ही हँड ब्लेंडरनं जर करत बसाल तर त्याला खूप वेळ लागतो. सो असा ब्लेंडर आपल्याकडं हवाच. तर यानं आपण व्हिप क्रीम बीट करून घ्यायची आहे. जोपर्यंत त्याला स्पाईक येत नाही तोपर्यंत. आपण जी केकसाठी जी क्रीम वापरतो की नाही, तीच ही क्रीम असते आईस्क्रीमच्या बेससाठी. तर व्यवस्थित अशी ही फेटून घ्यायची आहे छान, जोपर्यंत ही अजून जास्त फुगून फ्लफी होत नाही. व्हिप क्रीम ही डबल होते जेव्हा आपण बीट करतो तिला. तरी तुम्ही पाहू शकता किती छान असे स्पाईक आलेले आहेत, म्हणजे आपली व्हिप क्रीम फेटून झालेली आहे. तर आता काय करायचं, ही थोड्या वेळ थंड करून घ्यायची. तर फ्रीजमध्ये ठेवली होती थोड्या वेळ. फ्रीजमधून आपण आता हिला काढलेली आहे. आपलं कस्टर्ड ॲपलचं जे आपण तयार केलं होतं मिश्रण ते देखील थंड झालेलं आहे भरपूर. फ्रीजमध्ये ठेवूनच थंड करून घ्या, म्हणजे पटकन थंड होतं. आता हे आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं हे मिक्स करून घेऊया. आणि मिक्स करून काय करायचं, व्यवस्थित असं थोड्या 5 मिनिट फेटून झालं की आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे 2 तासासाठी. आणि 2 ते 3 तासानंतर थोडंसं सेट झालं की पुन्हा एकदा बीट करायचं आहे. म्हणजे आपली आईस्क्रीम जी असते ना ती खूप अशी मऊ होते, जशी आपल्याला विकतची आईस्क्रीम दुकानांमध्ये मिळते तशी. जर तुम्ही ती प्रोसेस नाही केली तर त्याच्यामध्ये आईसचे थोडेसे क्रिस्टल्स असे तयार होणार आणि ती आईस्क्रीम आपली मऊ नाही लागणार. सो आता इथे मी थोडंसं, आपल्याला व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम बनवायची, सो थोडेसे 2-3 ड्रॉप्स याच्यामध्ये व्हॅनिलाचे टाकते. तुम्हाला आवडत असेल तितकी टाका. 2-3 ड्रॉपपेक्षा खूप जास्त घेतलेलं आहे मी.
कारण व्हॅनिलाचा जो फ्लेवर आहे तो जास्त छान लागतो म्हणून. पण तुम्हाला जास्त नको असेल तुम्ही थोडेसे जरी टाकले तरी चालतील, पण टाका म्हणजे त्यांना थोडीशी टेस्ट आपल्याला व्हॅनिलाची लागते. तरी ते बघा तुम्ही असं व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. आपलं जे आईस्क्रीमचा बेस आहे तो डबल झालेला आहे. तर हे आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये म्हणजे 2-3 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आपण हे आता एका दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. अशा पद्धतीने तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्या बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्या. मी हे याच्यासाठी करते कारण हे पातेलं मोठं आहे आणि ते फ्रीजरमध्ये बसणार नाही. तरी ते आपण हे 2-3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत सेट होण्यासाठी. याच्यावरती काय करायचं, एक एअरटाईट असं आपल्याला याच्यावरती कवर लावायचं आहे. मग तुम्ही ते फॉईल लावा किंवा प्लॅस्टिकचं कवर लावा. तर हे रेडी आहे आपलं फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी. अशा प्रकारे टाईट करून फ्रीजमध्ये ठेवून द्या. आता बघा 2-3 तासानंतर हे मी काढलेलं आहे परत बीट करण्यासाठी. तर आपण याला अजून एकदा बीट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला हे आपलं आईस्क्रीम 2 वेळा बीट करायचं आहे. जास्त कन्सिस्टन्सी याची मऊसूद स्मूथ होण्यासाठी, आपलं आईस्क्रीम जास्त मऊ क्रीमी होण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बर्फाचे तुकडे लागणार नाहीत. नाही तर काय होतं, बर्फाचे असे क्रिस्टल्स लागतात खाताना, मग ती जास्त अशी स्मूथ होत नाही. म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. डबल बीट करायचं. तर थोड्या वेळ असंच 1-5 मिनटासाठी बीट करून घेऊया. आता हे आपल्याला पुन्हा कवर करून फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे जवळजवळ एक रात्रभर, म्हणजे जवळजवळ 12 तासासाठी. 12 तास लागतात चांगलं सेट व्हायला आईस्क्रीम. तुम्ही पाहू शकता इतक्या मोठ्या क्वांटिटीमध्ये घरच्या घरी आईस्क्रीम तयार होतं. म्हणजे आपण बाजारातून जे आईस्क्रीम आणतो त्याच्यात तिप्पट आईस्क्रीम आपल्याला तेवढ्या किमतीमध्ये बनवता येतं आणि अगदी सोप्या पद्धतीने. तर इथं फ्रीजरमध्ये आपण ठेवलेलं आहे. आता बघा तुम्ही, रात्री मी हे आईस्क्रीम बनवलं होतं. आता हे मी दुसऱ्या दिवशी दुपारी काढते. बघा किती छान असं आपलं आईस्क्रीम घट्ट असं तयार झालेलं आहे आणि इतकं छान लागतं हे. आपण विकतच्या आईस्क्रीमपेक्षा देखील इतकी टेस्ट छान येते. तुम्ही एकदा नक्की करून पहा. तुम्ही जर एकदा करून पाहिलं तर तुम्ही विकतचं आईस्क्रीम कधीच खरेदी करणार नाही. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्कीच घरी बनवाल. इतकं छान टेस्टला लागतं आणि भरपूर प्रमाणात कितीही खा. तर किती छान असं हे आईस्क्रीम आपलं सेट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता घरच्या घरी अगदी थोडेसे इन्ग्रेडियंट्स वापरून छान असं आईस्क्रीम तयार केलेलं आहे आपण. तर हे व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम आहे. असेच आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम तुम्हाला जे आवडत असतील ते तयार करू शकतो. याचा बेस सेमच असतो. थोड्याफार फरकानं काही इन्ग्रेडियंट्स वापरून आपल्याला हवे ते फ्लेवर तयार करता येतात. तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये घरच्या घरी छान असं आईस्क्रीम तयार करून नक्की पहा. तुम्हालाही खूप आवडेल. थँक्यू फॉर वॉचिंग.